मित्रांनो, झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्त्व आहे. घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतच, पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं. झाडांचा आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडतो. काही झाडं ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात, अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात, तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव सुद्धा पडतो. पण मग कोणती झाडं अशी आहेत ज्यांचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि कोणती झाडं अशी आहेत ज्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो, हेच सगळं आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. काही झाडं आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानले जातात, पण अशी सुद्धा काही झाडं आहेत जी अशुभ मानली जातात. सुरुवातीला पाहूया की आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडांबद्दल. त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं तर ते म्हणजे तुळशीचं. तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे. प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच. तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी असं दोन्ही दृष्ट्या महत्त्व आहे. आयुर्वेदातही त्यामुळे तुळशीला स्थान आहे. तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. श्रीहरी विष्णूंना तुळशीची पानं प्रिय आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीच जाणवत नाही. तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते. याप्रमाणेच दुसरे एक झाड म्हणजे बेलाचे झाड. ज्यांच्या दारात बेलाचे झाड असतं त्या व्यक्तीसुद्धा नेहमी सुखी असतात. बेलाचे झाड खूप मोठं असतं, ते अंगणात लावावं असं सुद्धा म्हटलं जातं. हे झाड दारात लावल्याने घरात सुखसमृद्धी कायम राहते आणि हेच बेलाचे झाड जर तुमच्या दारात आपोआपच उगवलं तर मग नक्कीच तो एक शुभ संकेत असतो. कारण महादेवाच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. त्याचबरोबर राहू केतूच्या दुष्प्रभावापासून सुद्धा आपल्या घराचे या झाडामुळे संरक्षण होतं. पुढचं झाड म्हणजे लिंबाचं झाड. लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना आकर्षित करते. म्हणून जर घरात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही. तसेच आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहतं असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतरचं पुढचं झाड म्हणजे मंदार किंवा रुई, ज्याला आपण रुई असं म्हणतो. मंदार वृक्षसुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानला जातो. मंदार वृक्षाची फुलं महादेवांना, गणपती बाप्पांना तसेच हनुमंतालाही प्रिय असतात. मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बाधांचं निवारण करतो. ज्यांच्या घराबाहेर हे मंदार अर्थात रुईचं झाड असेल किंवा ते आपोआप उगवलेलं असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे. त्यांना कशाचीही कमतरता कधीही भासत नाही. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचा परिहार होण्यासाठी सुद्धा, तसेच एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदारच्या पानांची माळ तयार करून ती गळ्यात घातली जाते. त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे होतात असं सुद्धा म्हटलं जातं. मित्रांनो, त्यानंतरचं शुभ झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड. केळीचं झाड आपल्या घरासाठी शुभ असतं. केळीचे झाड आपल्या घरात सुखसमृद्धी घेऊन येते. तसेच केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य असते आणि म्हणूनच ज्यांच्या घराच्या आसपास केळीचे झाड असतं त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असतं. तसेच घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते. त्यानंतरचं पुढचं झाड म्हणजे आवळ्याचं झाड. आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे. आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते. आवळ्याच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य असते असे म्हटले जाते. वनस्पती शास्त्रांमध्ये जी काही झाडे रोपे असतात ते आपल्या जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्यांना दूर करतात आणि धनप्राप्तीसाठी देखील बरीच मदत करतात. झाडांच्या रोपामध्ये खूप दिव्य शक्तींचा वास असतो.
तर या सगळ्या शक्तींमध्ये म्हणजेच साक्षात पिंपळाच्या वृक्षामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो. विशेष करून पिंपळाच्या वृक्षामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. तसेच पिंपळाच्या वृक्षामध्ये सकारात्मकतेचा संचार जास्त आढळून येतो. त्यासोबतच मित्रांनो, अशी काही उपयुक्त रोपे आहेत, जर ती तुम्ही तुमच्या अंगणात लावली तर आपल्या जीवनातील गरिबी, आर्थिक तंगी, नजरदोष, बाधा आणि आजार अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या तात्काळ नष्ट करण्यास मदत होईल. याचप्रमाणे घरामध्ये सकारात्मकता घेऊन येताच मनुष्य आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो आणि माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये सदैव वास करते. तशी रोपे तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात अवश्य लावावीत. ज्या दिवशी तुम्ही ही रोपे तुमच्या घरासमोर लावाल त्याच दिवसापासून तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत व्हायला सुरुवात होईल. जर एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीने जरी अशी रोपे लावली तरी देखील तो धनवान आणि सुखसमृद्धीने मालामाल होऊ शकतो. वनस्पतीशास्त्रानुसार काही उपयुक्त रोपांचा समावेश केल्यास आर्थिक लाभ होतो. त्यानंतरचं पुढील झाड म्हणजे कडीपत्त्याचे रोप. कडीपत्त्याचे रोप देखील कुठेही अगदी सहजपणे मिळते. या रोपाला लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि या रोपाच्या पानांचा सुगंध शनी, राहू आणि केतू यांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ते या रोपाला लावल्यामुळे आपल्यावर नेहमी प्रसन्न होतात आणि आपली अडलेली कामे सर्व होत राहतात. कोणत्याही कामांमध्ये कोणत्याच अडचणी येत नाहीत आणि आपल्या घराची प्रगती ही होत राहते. त्यानंतरचे पुढील रोप म्हणजे कण्हेरीचे रोप. वनस्पतीशास्त्रानुसार कण्हेरी रोप हे पवित्र पुष्परोप मानले जाते. हे रोप अतिशय लाभदायी असते. मित्रांनो, प्राचीन काळामध्ये कण्हेरी रोपाला सोने इतका मान देण्यात आला आहे. जर एखाद्या व्यक्तीने एक कण्हेरीच्या फुलांची माळ भगवान श्री गणेशांना अर्पण केली तर त्या व्यक्तीची गरिबी क्षणातच नष्ट होते आणि सर्व मागील जन्माचे दोष समाप्त होतात. सोबतच कण्हेरीचं रोप जर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा घरामध्ये लावलं तर स्वयं भगवान शिवशंकरांना बोलावले असे मानले जाते. कारण या रोपाला सुद्धा भगवान शिवशंकरांचे स्वरूप मानले जाते. या रोपामध्ये सर्व देवी देवतांची शक्ती समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, कण्हेरीचे रोप लावल्याने स्वयं श्री गणेश हे व्यक्तीच्या घरातील गरिबी नष्ट करतात. जिथे कण्हेरीचे रोप लावलं जातं तिथे धनसंपत्ती स्वयं खेचली जाते आणि सोन्या चांदीसारखा पैसा घरामध्ये घेऊन तुमच्या घराची बरकत व्हायला सुरुवात होते. तुमच्या घराच्या सुखसमृद्धीमध्ये धनसंपत्तीची सुद्धा वाढ होते. तर मित्रांनो, ही काही रोपे आहेत जी तुम्ही आपल्या घराच्या अंगणामध्ये आवर्जून लावावीत. आता आपण जाणून घेऊया की कोणती अशी रोपे आहेत जी तुम्ही तुमच्या घरामध्ये चुकून सुद्धा लावायची नाही. शास्त्रांमध्ये या रोपांना कटाक्षाने लावू नये असे निर्बंध दिले गेले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशा रोपामुळे अशुभ घटना घडून येतात. तसेच अशी काही झाडे असतात ज्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाडं आपल्या घराच्या आसपास लावू नये. त्यातील पहिलं रोप म्हणजे पिंपळाचे रोप. मित्रांनो, बरेचसेच लोक पिंपळाचे रोप लावत नाहीत, पण किती वेळा पावसाळ्याच्या दिवसात आपल्या घराच्या आसपास परिसरात किंवा घराला लागूनच कुठेतरी भिंतीला पिंपळाचे रोप आपोआपच उगवून येते. काही लोक पिंपळाचे रोप शुभ म्हणून तसेच राहून देतात, परंतु मित्रांनो, हे योग्य नाही. कारण वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे रोप हे घराच्या अंगणात चुकून सुद्धा लावू नये. हे रोप लावल्याने जीवनामध्ये धनाची हानी होऊ शकते. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुमच्या घरी असे पिंपळाचे रोप स्वतःहून आले असेल तर त्या रोपाची पूजा प्रार्थना करून प्रेमभावाने त्या रोपाला काढून कोणत्याही मंदिराच्या पवित्र परिसरात घेऊन जाऊन
त्या ठिकाणी ते रोप लावावे. दुसरे रोप म्हणजे काटेरी रोप. मित्रांनो, ज्या रोपांच्या फांद्यांना काटे असतात ते काटेरी रोप सुद्धा तुमच्या घराच्या आसपास चुकून सुद्धा लावू नका. तुमच्या घराच्या परिसरात अशी रोप घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणतात, गरिबी, दरिद्रता निर्माण करतात. तुम्ही गुलाबाचे रोप लावू इच्छित असाल तर रोपाला घराच्या अंगणाऐवजी तुम्ही घराच्या छतावर कुंडीमध्ये लावू शकता. घराच्या अगदी समोर असे काटेरी झाड चुकून सुद्धा लावू नका. अन्य काटेरी रोप देखील तुम्ही घराच्या किंवा घराच्या अंगणात लावू नयेत. त्याचबरोबर मित्रांनो, बरेच लोक आपल्या घराची सुंदरता वाढवण्यासाठी घरामध्ये नागफणीचे रोप लावतात. मात्र शास्त्रानुसार घरामध्ये असे काटेरी रोप लावण्यात सक्त मनाई आहे. अशी रोप लावल्याने घरामध्ये भांडण, क्लेश निर्माण होतात. तसेच मित्रांनो, अनेक लोक बाभुळाचे रोप देखील घराच्या अंगणात लावलेले असते. त्याची चांगली सावली पडते म्हणूनच ते रोप तसेच राहून देतात. म्हणूनच बाभुळाचे रोप देखील घरासमोर ठेवणे टाळावेत. या रोपामुळे घरामध्ये वाद निर्माण होतात. त्यानंतरचे पुढील रोप म्हणजे चिंचेचे रोप. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे रोप घराच्या गार्डनमध्ये लावू नये. कारण चिंचेचे रोप हे आपल्या घराच्या आसपास असणे अशुभ मानले जाते. मित्रांनो, वनस्पतीशास्त्रानुसार ज्या लोकांच्या घराच्या आसपास चिंचेचे रोप अगदी जवळ असते तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या व अडचणी येऊ लागतात. आपल्या घरातील सदस्यांना अनेक रोग आजारांना सामोरे जावे लागते. चिंचेच्या झाडाची सावली जर घरावर पडत असेल तर द्वारवेध निर्माण होतो. त्याचबरोबर मित्रांनो, बरेच लोक घराच्या परिसरात बोराचे रोप देखील लावतात. कारण बोर खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असतात. परंतु घरामध्ये किंवा आपल्या घराच्या अंगणात बोराचे रोप लावल्याने आपल्या कार्यात सतत अडचणी येतात. कारण बोराच्या रोपांना सुद्धा काटे असतात. असे काटेरी रोप अजिबात लावू नका. तर मित्रांनो, अशी काही रोपे आहेत जी तुम्ही तुमच्या घराच्या आसपास किंवा घरामध्ये अंगणात अजिबात लावू नका. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ 2 जणांना शेअर करून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.